BKPM 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, रील स्टार रोहिणी पारध्ये हिनं आत्महत्या केलेली आहे। आता त्यावरती असं झालेलं आहे की ती हत्या आहे की आत्महत्या आहे, म्हणजे याचा तपास आता पोलीस करायला लागलेले आहेत। परंतु संशयाचं धोकं सुद्धा तसंच वाढलेलं आहे। त्याचं कारण हे तसंच आहे की तिनं आत्महत्या केली, तिनं आंतरजातीय प्रेमविवाह केला। ती नवऱ्यासाठी, तिचा जो प्रियकर होता तिचा नवरा निलेश, त्याच्यासाठी ते सगळं सोडून आली। परंतु तिच्या आत्महत्याचं या निलेशला काही देणं घेणं नाही। त्याच्यावरती हऱ्यावरती हावभाव नाही। एखाद्याची बायको मिली असेल, प्रेम असतं एखाद्याचं, तर त्या माणसाला किती वाईट वाटतं, त्या माणसाला जागा उचलू उचलू आपटल्यासारखी होते। म्हणजे आता तिथल्या लोकांचं असं मत आहे की बाबा त्याला काय देणं घेणं नाही म्हणले, ती आत्महत्या केली काय काय केली काय, म्हणजे नेमकं कारण काय त्या आत्महत्येचं ते आता पोलिसांनी खरं शोधलं पाहिजे। आता पोलीस काय करतात, शोधतायत का काय पैसे बिसे घेऊन गपचूप बसतायत, हे सुद्धा महत्वाचं आहे। म्हणजे तिथं चिठ्ठी चपाटी काय सापडली का, पोलिसांनी दाबून ठेवली का पोलिसांनी खाऊन टाकली ती चिठ्ठी, म्हणजे हे सगळं महत्वाचं आहे। तिथं ज्या वेळेस तिने आत्महत्या केली तेव्हा CCTV तिथला आहे का, त्या CCTV मध्ये नेमकं काय दिसलं, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणं गरजेचं आहे। म्हणजे जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही, हेही तितकंच खरं आहे मित्रांनो। तर नेमकं काय झालेलं आहे, 25 वर्षाची मुलगी बाबा हिनं आत्महत्या केलेली आहे। तर ह्याच्या मागचं काय पैलू आहेत, ह्याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत की बाबा घडून आहेत अशा गोष्टी घडून गेलेल्या आहे, परंतु नेमकं काय ह्याच्यामध्ये अँगल काय असू शकतो याचीच आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। एक रील स्टार रोहिणी पारध्ये, म्हणजे पारधी समाजाची, हिचा आत्महत्येमुळे हिनं आत्महत्या केली आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला। परंतु तिच्या हत्येचा आरोप आहे, म्हणजे तिच्या काही नातेवाईकांनी म्हटलं की बाबा हे जे हिनं आत्महत्या केली नाही आणि ती आत्महत्या करूच शकत नाही, हे काहीतरी गौड बंगाल झालेला आहे, म्हणजे ती आत्महत्या करणारी मुलगी नाही असं तिच्या घरच्यांचं मत आहे। तर नेमकं काय घडलं बघा, 28 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता, ठिकाण ब्रह्मपुरी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर इथं स्वतःच्या हॉटेलमध्ये, म्हणजे तिचं जे हॉटेल ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायत हॉटेलमध्ये स्वयंपाक करत असताना तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली असं पोलीस तपासात पुढे आलंय। हे 25 वर्षाची आहे। तिनं निलेश, म्हणजे रोहिणी निलेश पारधे, हिने लोखंडी अँगलला ओढणीनं, म्हणजे जी ओढणी असते आपल्याशी, त्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। तिचा नवरा पती निलेश पारध्ये यांनी तिला मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात नेलं, पण तिथं डॉक्टरनं मृत घोषित केलं। आता तिनं आत्महत्या केली त्यावेळेस पोलिसांना बोलवलं गेलं का तिचं ते दोर काढण्यासाठी, म्हणजे हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नावरती पोलिसांनी तपास करणं गरजेचं आहे। दोघांचा प्रेमविवाह आहे, आंतरजातीय प्रेमविवाह आहे। हॉटेल टाकलंय, पहिलं हॉटेल टाकलं, चांगलं चालायला लागलं, स्वयंपाक करायची, ती रीळ बनवायची दोघं जण मिळून। पण नेमकं असं काय कारण झालं की तिनं आत्महत्या करावी, म्हणजे तिचं कोणावर प्रेम होतं का, ती नैराश्य कशामुळे झाली, म्हणजे हे सगळं बघितलं पाहिजे। तर त्यातलं प्राथमिक कारण जे पोलिसांनी सांगितलं किंवा प्राथमिक कारण काय आहे तपासातलं ते सुद्धा आपण बघू। हॉटेल उघडण्याच्या कारणावरून पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला, म्हणजे सकाळचं हॉटेल उघडण्यासाठी, आणि रागाच्या भरात रोहिणीनं टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात येतंय। परंतु हॉटेल उघडणं हे काही भांडण किंवा साधी, ही काही लई मोठी गोष्ट नाही आणि एवढ्यासाठी कोणीही आत्महत्या करणार नाही,
हे सुद्धा महत्वाचं आहे. आता बघा, दुसरं कारण असं आहे की त्यांनी नवीन शाखेचं व्यवस्थापन केलं होतं, नवीन शाखा काढली होती. त्याचा आर्थिक ताण तणाव, कामाचा वाढलेला दबाव यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण होत होता असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. पुन्हा पोलिसांनी असंही म्हटलं आहे, मंगळवेढा पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. पोलीस अधिकारी पुढील तपास करतायत, परंतु नेमका तपास काय करतायत हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. आता रोहिणी आणि तिचा पती निलेश हे हॉटेल ग्रामपंचायत चालवत होते. ग्रामीण जीवनशैली, खाद्य संस्कृती आणि सामाजिक विषयावरच्या रीलमुळे दोघंही सोशल मीडियावरती खूप प्रसिद्ध होते आणि दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता. आता या मध्ये पोलिसांना अजून काय तपासामध्ये पोलिसांनी तपासामध्ये प्रगती केलेली आपल्याला दिसत नाही. आता ह्या मंगळवेढा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. आता FIR दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये. आता पोलीस तपासामध्ये नेमकं काय करतायत हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. आता तिथलं जे CCTV फुटेज आहे, त्याला हॉटेलला CCTV फुटेज असेल किंवा एखाद्यानं बाबा तिला मारले असेल गळा आवळून आणि दोरीला अशी लटकवली असेल, असं सुद्धा होऊ शकतं. मग ते निलेशनं मारले असेल किंवा अजून कोणी मारले असेल, ह्या सगळ्या शंका कुशंका आहेत मित्रांनो. परंतु ह्याच्यामध्ये शंकेची पाल नेमकी चुकते. आता जे निलेशने म्हणजे तिचा जो नवरा आहे निलेश, त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाबा हॉटेल उघडण्यावरून आमच्या दोघात भांडणं झाली आणि त्याचा राग मनात धरून तिनं आत्महत्या केली. एवढ्या छोट्या कारणासाठी कुणीही आत्महत्या करत नाही. नवरा बायको म्हटलं की दोघांचे भांडणं होत असतात, हाणामाऱ्या होत असतात आणि हे सगळं चालूच असतं, पण आत्महत्या करल इथपर्यंत काहीही जात नसतो. आता या हॉटेल ग्रामपंचायत मधलं जे CCTV आहे हे पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय असं सांगण्यात येतंय. त्याचबरोबर तिचा मोबाईलचा डाटा हा काढणं गरजेचं आहे. ते पोलीस काढत असतील. रोहिणीचा मोबाईल हा सोशल मीडिया चॅट्स आणि कॉल्स डिटेल याचा CDR पोलिसांनी आता ताब्यात घेतला पाहिजे. पोलिसांनी का पोलीस हे सगळं प्रकरण दडपून टाकतील, निलेशकडनं काहीतरी 20-25 लाख रुपये घेतील, त्याचे 3 हॉटेल आहेत म्हटल्यावरती लय मोठा विषय आहे, काहीतरी पैसे घेतील आणि हे दडपून टाकतील असं सुद्धा होऊ शकतं सगळं प्रकरण. आता चौकशी संशयित म्हणून त्या निलेशची सुद्धा चौकशी पोलिसांनी करणं गरजेचं आहे का त्यांनीच हे केलंय हे सुद्धा महत्वाचं आहे. आता हॉटेल उघडण्याच्या कारणावरून हे सगळं गोष्टी होत नसतं. आता ते हॉटेल ग्रामपंचायत आहे, त्याची एक शाखा आहे, नंतर दुसरी शाखा काढली, आता पुन्हा म्हणतात ती तिसरी शाखा काढली आणि ती तिसरी शाखा काढल्यानंतर दोघांच्यात वादविवाद झाले पैशाच्या कारणावरनं, हॉटेल उघडण्याच्या कारणावरनं, हे असं सांगितलं जातंय. आता तिचा जो मृत्यू झालेला आहे, आता आत्महत्येचं कारण काय स्पष्टच आहे. वैद्यकीय अहवाल अजून आलेला नाही. तिचं जे CDR आहेत हे CDR सुद्धा पोलिसांनी तपासलेले नाहीत अजून, ते तपासणं गरजेचं आहे. पोलीस सध्या कौटुंबिक वाद, व्यवसायाचा ताण आणि मोबाईलचे CDR या 3 अँगलचा तपास सध्या पोलीस करतायत. पण आता ते मनापासून करतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता रोहिणी आणि तिचा तो निलेश हे एकेकाळी बघा पुण्यामध्ये राहत होते दोघ जण आणि पुण्यामध्ये राहताच त्यांनी सोशल मीडिया सुरू केला आणि सोशल मीडियावरती ते प्रचंड असे व्हायरल झालेले होते. आता त्यांची बोलण्याची ग्रामीण भागातली शैली वगैरे 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 ह्याच्यामुळं चाललं आणि दोघांनी प्रेमविवाह केला. आता निलेश रोहिणीला भेटण्या अगोदर त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि त्या पहिल्या लग्नातनं तो विभक्त झालाय असं तिला सांगत होता. म्हणजे माझा घटस्फोट झालेला आहे असं त्यानं सांगितलेलं होतं आणि म्हणून दोघांनी पुन्हा लग्न केलं होतं. तिचं सुद्धा पहिलं झालं, ह्याचं सुद्धा झालेलं होतं. दोघांनी प्रेमविवाह केला आणि पुण्यामध्ये काही दिवस राहिले आणि त्यानंतर मात्र ते मंगळवेढ्याच्या ब्रह्मापुरी येथे राहायला गेले. तिथं त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलेलं होतं. आता या प्रकरणी जो तपास सुरू आहे हे तपास त्या ठिकाणचे जे पोलीस निरीक्षक आहेत ते या प्रकरणावरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसंच ही जी मेलेली जी मुलगी आहे
ही काय कोणी साधी सुधी नव्हती, चांगली रील स्टार होती, म्हणजे तिचं नाव होतं आणि तिच्या चांगलं नाव होतं महाराष्ट्रभर लोकांनी तिच्या मृत्यूची हळहळ व्यक्त केली की बाबा ही एवढी मोठी स्टार होती आणि तिनं आत्महत्या करायला नको होती, असं सुद्धा बऱ्याच जणांचं मत. बऱ्याच जणांनी तिला सोशल मीडियावरती तिला श्रद्धांजली वाहिली होती. आणि हे जरी सगळं असलं तरी तिचा मृत्यू कशामुळे झालं हे शोधणं खूप गरजेचं आहे. आता त्या मंगळवेढ्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत दत्तात्रय बोरी गिट्टू, आता यांचं म्हणणं आहे की प्राथमिक तपासामध्ये आपल्याला त्यांचं कुटुंबामधलं भांडण, आता आम्ही ते म्हणतायत की बाबा तपासाकामी ती ओढणी जप्त केली, तिनं जी फास घेतलेला ती ओढणी, पुन्हा CCTV जप्त केलं म्हणे, त्या हॉटेलच्या आजूबाजूचे CCTV जप्त केलेत. आता ह्याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं नुसतं जप्त करून चालणार नाही, तर जप्त करून तपास करणं गरजेचं आहे की त्या हॉटेलमध्ये नेमकं तिनं आत्महत्या केली त्यावेळेस तिथं कोण कोण होतं, म्हणजे हा निलेश होता का अजून कोण कोण होतं हे शोधणं गरजेचं आहे तिथं. म्हणजे जोपर्यंत त्याचा शोध मोहीम होत नाही की तिच्या आत्महत्येच्या दिवशी 2:30 वाजता ती एकटी होती का, अजून कोण होतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि जर ती एकटी नसून आता दुपारी 2:30 म्हणल्यावरती हॉटेल सुरूच असणार आहे ते का, असं सांगितलं जातंय की बाबा ते सोमवारमुळे हॉटेल बंद होतं त्या दिवशी आणि त्या दिवशी हे सगळं प्रकरण घडलंय. आता हॉटेल जरी बंद असले तरी तिथं जे काही कामगार 1-2 असतील ते कामगार तिथं असतातच उपस्थित, आणि त्या कामगारांच्या जबाब सुद्धा तिथं जे कोणी असेल व्यक्ती त्याचा जबाब सुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि तिचा जो नवरा आहे त्या निलेशचा सुद्धा जबाब पोलिसांनी व्यवस्थित नोंदवावा आणि सदर प्रकरणाची योग्य अशी तपासणी केली तरच तिला न्याय मिळेल, अन्यथा तिला न्याय मिळणार नाही, न्यायापासून ती वंचित राहील असंही एकंदरीत या प्रकरणावरून दिसून येते. आता लोकांचं मत आहे की बाबा ती मेली तरी ह्याला काहीच वाटत नाही, तो असा चिंटतो तसा चिंटतोय, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती कसलाच हावभाव नाही, म्हणजे पोलीस प्रकरण दाबतायत की काय का ह्यानेच केले का काय हे सुद्धा आता या प्रकरणाचं बघणं गांभीर्य गरजेचं आहे की नाही. आपण पाहिलेले अनेक प्रकरण असे घडतात आणि पोलिस ते मिटवून टाकतात. सुरुवातीच्या काळामध्ये चर्चा होतात, बातम्या होतात, पुन्हा त्याची बातमी सुद्धा होत नाही, चर्चा सुद्धा होत नाही, त्याच्याकडे कोणी लक्ष सुद्धा देत नाही. असंच या प्रकरणाचं होऊ नये एवढीच सगळ्या लोकांना अपेक्षा आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.